पॉइंट बघा, मेटामेरिझम इन इथर्स. ओके, मेटामेरिझम. आता मेटामेरिझम इन इथर, मेटामेरिझम हा जो कन्सेप्ट आहे तो फक्त इथरच दाखवतो. लक्षात, इथरची ही कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे टू शोज मेटामेरिझम. तर मेटामेरिझम कशा म्हणतो, ethers having same molecular formula but different alkyl groups attached on either side of oxygen atom is called metamers, and this property is known as a metamerism. ओके, लक्षात काय म्हटले आपण, इथरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, परंतु इथर मध्ये जो आपला ऑक्सिजन आहे त्याला अटॅचले अल्किल ग्रुप्स हे कसे असतात, वेगवेगळे असतात, डिफरंट असतात. त्याला आपण मेटामर्स असं म्हणतो आणि त्या प्रॉपर्टीला मेटामेरिझम म्हणतो. बघा आपण डेफिनेशन काय. ओके, इथर्स having same molecular formula, ethers having same molecular formula but different alkyl groups, attached to oxygen atom, okay, but different alkyl groups attached to oxygen atom on different alkyl group attached to oxygen atom on different same molecular formula but different alkyl group attached to oxygen atom, different alkyl groups attached to oxygen atom on either side. ओके, इथं आपल्याला असं लिहायचं होतं. ओके, but different alkyl group attached to on different alkyl group attached on either side of oxygen atom. ओके, अशा पद्धतीने स्टेटमेंट लिहायचं आपल्याला. ethers having same molecular formula but different alkyl group attached on either side of oxygen atoms. ओके, ह्याला आपण काय म्हणणार आहे, मेटामर्स. ओके, इज पार्ट मेटामर्स, त्याला आपण मेटामर्स असं म्हणणार. अँड इज पार्ट मेटामर्स and the property or phenomenon, and this property is known as metamerism, and this property is known as metamerism. ओके, आणि ह्याच प्रॉपर्टीला आपण काय म्हणणार आहे, मेटामेरिझम. लक्षात आहे काय केलंय आपण बघा, इथरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार बट डिफरंट अल्किल ग्रुप्स अटॅच्ड ऑन आयदर साइड ऑफ ऑक्सिजन एटम, म्हणजे ऑक्सिजनच्या दोन्ही साइडला अटॅचले अल्किल ग्रुप डिफरंट असतात. त्याला आपण काय म्हणणार, मेटामर्स. आणि ह्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणणार आहे, मेटामेरिझम. ओके, मग बघा आपण एक्झाम्पल घेऊया इथं. काय एक्झाम्पल घेतलंय आपण बघा, इथं कुठलं एक्झाम्पल आहे बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला. इथं आपण घेऊया मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ इथर C4H10. ओके, इथरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण काय घेतलाय, C4H10. म्हणजे याच्यामध्ये कार्बन किती असणार आहेत, 4 असणार आहेत, हायड्रोजन
10 असणार आहे आणि पुढे काय लिहिणार मग आम्ही C4H10O असं म्हटलेलं आहे. चला ओके, एक ऑप्शन 10 हायड्रोजन आणि 4 कार्बन एटम इथे प्रेझेंट असणार. ओके, मग बघा कशा पद्धतीने आपण आता मेटामेरिझम लिहू शकतो, याचं मेटामर्स काढू शकतो. बघा इथं CH3 ओके, O CH2 CH2 CS काय अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. बघा इथं कार्बन किती आहेत बघा, 4 कार्बन पाहिजे आहेत का बघा, 1 2 3 4 कार्बन आहेत. हायड्रोजन 10 पाहिजे, 3 झाले, इथं 2 5 परत 2 7 प्लस 3 10. ओके लक्षात, आणि एक ऑप्शन आहे ना बरोबर. तर मग इथं कसं होईल बघा, त्यामध्ये लक्षात याचं नेम आपलं कसं लिहिणार आपण, कॉमन नेम लिहा. एका साईडला कुठला ग्रुप आहे, मिथिल आहे, आणि एका साईडला कुठला आहे, प्रोपिल आहे. प्रोपिल मध्ये सगळे कार्बन कसे आहेत आपले, स्ट्रेट चेन मध्ये आहे. ओके, त्यामुळे अल्फाबेटिकल ऑर्डर आपण लिहा कॉमन सिस्टीम नुसार. कुठलं पहिले येणार, प्रोपिल पहिले येणार की मिथिल येणार, मिथिल येणार. ओके, नेम कसं येणार, याचं आपलं मिथिल एन प्रोपिल इथर. हा काय झाला आपला मिथिल एन प्रोपिल इथर. एन प्रोपिल का म्हणलंय, प्रोपिल ग्रुप मध्ये सगळे कार्बन कसे आहेत आपले, स्ट्रेट चेन मध्ये प्रेझेंट आहेत, एकाच चेन मध्ये आपले प्रेझेंट आहे. लक्षात. ओके, मग लक्षात घ्या परत आणखी दुसरा आपण इथे लिहूया CH3, त्यानंतर CH2 O CH2 O CH2 CH3. ओके, इथं बघा इथल्या साईडला कुठला ग्रुप आहे, इथिल ग्रुप आहे, इकडे कुठला, ओके इथिल ग्रुप आहे, म्हणजे दोन्ही साईडला सेम ग्रुप आहे. हे कुठला, डायइथिल इथर. ओके, दोन्ही साईडला इथिल ग्रुप, डायइथिल इथरचा बरोबर. इथं सुद्धा कार्बन एटम चेक करा, 4 कार्बन एटम्स आहेत इथं, 4 कार्बन्स. त्यानंतर 10 हायड्रोजन, इथं आपले हायड्रोजन 10 आहे, एक ऑप्शन हा मेटामेट्रिकल. नेक्स्ट बघा आणखी आपण कसा लिहू शकतो, CH3 O CH CH3 सिंगल बॉन्ड CH3. ओके, इथं चेक करा. ओके, त्या कंपाऊंड मध्ये सुद्धा चेक करू शकता. इथे कसं आहे लक्षात, हा कुठला ग्रुप आहे आपला, हा ग्रुपला मिथिल ग्रुप आहे, आणि इकडे बघा हा आपला 3 कार्बनचा अल्किल ग्रुप आहे. ओके, हा कुठला आहे मग, प्रोपिल ग्रुप असा आहे, परंतु इथं प्रोपिल ग्रुप कसा आहे, ब्रँच आहे. तर हा पहिला कार्बन, हा दुसरा, सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप अटायचा आहे, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बनला मिथिल असेल तर आपण काय म्हणतो, आयसो असं म्हणतो. पण नेम कसा आलं सांगा, आता हा आयसोप्रोपिल ग्रुप झाला आणि इकडला काय असणार, मिथिल ग्रुप असणार. मग अल्फाबेटिकल ऑर्डर, अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये आयसो आपण आयसो हे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये घेत असतो, परंतु एन आणि निओ घेत नाही, हे आपण सांगितलंय. ओके, त्यामुळे हे पुढे घ्या. नेम कसं होईल, आयसोप्रोपिल मिथिल इथर. ओके, याचं नेम कसं झालं आपलं, आयसोप्रोपिल मिथिल इथर. बघा मग हे 3 आयसोमर आपण जे काढलेले आहेत, हे सगळ्यांच्या मध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन सगळे सेम आहे. ओके, परंतु ऑक्सिजनच्या दोन्ही साईडला अटॅच असलेले अल्किल ग्रुप सेम नाही. इकडे कुठला प्रोपिल आहे, इथे इथिल आहे, इथे आयसोप्रोपिल आहे. ओके लक्षात, इथे मिथिल आहे, इथे इथिल आहे, परत इथे मिथिल आहे. म्हणजे प्रत्येक इथर मध्ये तर जे स्ट्रक्चर आपण काढलंय, ऑक्सिजनला अटॅच ते अल्किल ग्रुप सेम नाही, म्हणून हे काय आहेत आपले मेटामर्स आहे. लक्षात ठेवा. ओके, मिथिल एन प्रोपिल इथर, डायइथिल इथर,
and isopropyl methyl ethers. Okay, these are metamers of each other. Okay, एकमेकांचे मेटामर्स आहे लक्षात घ्या. एकमेकांचे हे मेटामर्स आहेत सगळे. ओके, सेम molecular formula but different alkyl groups attached on either side of oxygen atom. त्याला मेटामर्स आणि ती प्रॉपर्टीचे कंपाऊंड दाखवतात, त्याला आपण काय म्हणणार आहे मेटामेरिझम असतो. ओके, आणि ही मेटामेरिझम प्रॉपर्टी हा इथरच दाखवत असतो. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता ही मेटामेरिझम झाल्यानंतर नेक्स्ट आपण कन्सेप्ट याच्यामध्ये बघणार आहे, दॅट इज द आयसोमेरिझम इन इथर्स. ओके, आयसोमेरिझम इन इथर्स. Next point, isomerism in ethers. इथर मधलं आयसोमेरिझम आपण स्टडी करणार. ओके, आयसोमेरिझम. ओके, त्या आयसोमेरिझम म्हणजे काय, कंपाउंड्स हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज नोन एज अ आयसोमेरिझम. ओके, कंपाउंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो परंतु त्यांचे स्ट्रक्चर्स हे वेगवेगळे असतात, त्याला आपण आयसोमेरिझम असं म्हणतो असतो. ओके, मग आता आयसोमेरिझम इन इथर्स. आता इथर मध्ये किती टाइपचे आयसोमेरिझम आहे ते आपल्याला बघायचं आहे. ओके, आयसोमेरिझम इन इथर्स. इथर्स have two types of isomerism. Two type of isomerism. इथर मध्ये दोन टाइपचे आयसोमेरिझम आहे. तो पहिला कुठला आहे बघा, याच्यामध्ये फर्स्ट जो आहे त्यामध्ये तो चेन आयसोमेरिझम. पहिला आहे तो कुठला आपला चेन आयसोमेरिझम. आणि सेकंड जो आहे तो याच्यामधला फंक्शनल आयसोमेरिझम. चेन आयसोमेरिझम आणि फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. ओके, फंक्शनल आयसोमेरिझम म्हणा किंवा फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम म्हणा, दोन्ही एकच असतात. चेन आयसोमेरिझम आणि फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. आता इथं चेन आयसोमेरिझम आपण सुरुवातीला बघूया. ह्याच्यामध्ये चेन आयसोमेरिझम. चेन आयसोमेरिझम म्हणजे काय, इथर्स हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला but different. Ethers having same molecular formula but different arrangement of carbon chain within the alkyl groups. Okay, म्हणजे इथरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे परंतु ऑक्सिजनला अटॅच असलेले जे अल्किल ग्रुप्स आहेत त्यांची जी अरेंजमेंट असते ती चेंज होत असते. लक्षात घ्या. ओके, बघा, ethers having same molecular formula. Ethers having same molecular formula but different chain of carbon atoms, but different chain of carbon atoms, but different chain of carbon atoms, but different chain of carbon atoms within the alkyl groups, within the alkyl groups
attached to oxygen atom. Attached to oxygen atom. ओके, हे लक्षात ठेवायचं. काय म्हटले बघा आपण, इथरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे, परंतु ऑक्सिजन ऍटमला अटॅच करण्याचे अल्किल ग्रुप्स आहेत, त्या अल्किल ग्रुप मधील कार्बनची जी चेन आहे त्यांच्यामध्ये डिफरन्स येत असू शकतात. बट डिफरंट चेन ऑफ कार्बन ऍटम्स विदिन द अल्किल ग्रुप्स, म्हणजे त्याच अल्किल ग्रुप मध्ये कार्बन ऍटमची जी चेन असते ती डिफरंट असते लक्षात. बट डिफरंट चेन ऑफ कार्बन ऍटम्स विदिन द अल्किल ग्रुप्स अटॅच टू ऑक्सिजन ऍटम. आता एक्झाम्पल आपण घेऊया. बघा इथे लक्षात घ्या कसे असणार आहे. समजा आपण इथे घेतला, इथं CH3 घेतला असेल, परत CH2 O. ओके, नेक्स्ट याच्यामध्ये एक कंपाउंड दिया CH3 O CH2 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 CS. ओके, असा एखादा ग्रुप आपण इथे घेतला असेल तर ह्याच्यामध्ये कसं आहे बघा, इथं ऑप्शनला अटॅचला ग्रुप कुठला आहे, एक मिथिल आहे आणि दुसरा कुठला आहे, ब्युटिल ग्रुप आहे. ओके, मग ह्याच्यामध्ये आपल्याला रिप्रेझेंटेशन कसं करता येणार आहे बघा. त्यामध्ये हा झाला याचा नेम आपला मिथिल, हा मिथिल ग्रुप आहे या साईडचा, आणि हा ब्युटिल आहे. सगळे कार्बन ऍटम कसे आहेत आपले स्ट्रेट चेन मध्ये, त्यामुळे याचं नेम कसं आहे ना, एन ब्युटिल. आता अल्फाबेटिकल ऑर्डर लिहायचा, त्यासाठी ब्युटिल पहिले देणार, म्हणून आपण ही नेम कसं होणार, एन ब्युटिल मिथिल इथर, एन ब्युटिल मिथिल इथर. ओके, पीएन काय अल्फाबेटिकल घेत नसतो आपण, ते ब्युटिल जोडे ना, ब्युटिल मिथिल इथर, एन ब्युटिल मिथिल इथर. परत बघा हा CH3 सेम ठेवला आपण, परत इथं काय केलं बघा आपण त्या ठिकाणी CH2 CH3 ओके CH3 असे केलं असं. तर त्या ठिकाणी काय बघा, हा पहिला कार्बन आहे, हा दुसरा कार्बन, सेकंड कार्बनला कुठला ग्रुप वाटायचा, मिथिल ग्रुप वाटायचा. ह्या साईडला ब्युटिल ग्रुप मध्ये 4 कार्बन आले, 4 कार्बनची चेन आहे. इथे कसं आहे आपली बघा, 3 कार्बन सेट चेन मध्ये आणि एक कसा आहे ब्रँचिंग मध्ये, म्हणजे कार्बन तेवढेच आहे. अल्किल ग्रुप पण सेम आहे, परंतु त्याच अल्किल ग्रुप मध्ये कार्बनची चेन आपली डिफरंट असते लक्षात. इथं 4 कार्बनची चेन आहे, इथं 3 कार्बनची चेन आहे. अल्किल ग्रुप बदलला आहे, 4 कार्बनचाच अल्किल ग्रुप आहे, हा पण ब्युटिल ग्रुपच आहे, हा पण ब्युटिल ग्रुपच आहे. परंतु कार्बनचं जे स्केलेटन आहे, कार्बनचं जे चेन आहे त्याच अल्किल ग्रुप मध्ये ही चेन होत असते लक्षात. त्यामुळे नेम कसं यायचं, मिथिल. ओके, आता हे कसं येणार बघा, इथला जो ग्रुप आहे त्या ग्रुपचा नेम बघा. ओके, हा जो ग्रुप आहे सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप आहे, म्हणून आपण काय म्हणतो आयसो असं म्हणतो. ओके, आयसो ब्युटिल, आणि इकडे काय आपला मिथिल आहे, नेम कसं झालं आयसोब्युटिल मिथिल. ओके, नेम काय झालं आयसोब्युटिल मिथिल. लक्षात का, दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच आहे, कार्बन हायड्रोजन ऑप्शन सेम आहे, परंतु ऑप्शनला अटॅच जे अल्किल ग्रुप्स आहेत त्यांच्यामधल्या कार्बन चेन मध्ये डिफरन्स येत असतो, म्हणून हे चेन आयसोमेरिझम अराइज होत असतं. ओके, हे एक एक्झाम्पल आपण घेतलं. दुसरे एक्झाम्पल घेऊया चेन आयसोमेरिझम साठी. समजा आपण असं घेतलं असेल, सेकंड एक्झाम्पल घेऊ, CH3 CH2O CH2 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 हा असेल.
ओके. इथं बघा एका साईडला इथिल ग्रुप आहे, एका साईडला मिथिल ग्रुप आहे, सॉरी प्रोपिल आहे. ओके, सगळे कार्बन प्रोपिल ग्रुप मध्ये स्ट्रेट चेन मध्ये, त्यामुळे नेम कसं आहे ना, हा कसा आहे इथिल अँड प्रोपिल इथर. ओके, आणि परत हेच आपण आता कसं लिहिलं बघा, CH3 CH2 OCH CH3 CH. ओके, लक्षात आलं. इथं बघा ऑक्सिजन अटॅचला हा इथिल ग्रुप आहे, इथं 2 कार्बनची चेन आहे. इकडे बघा ऑक्सिजन अटॅचला अल्किल ग्रुप 3 कार्बन आहेत, त्याच्यामध्ये प्रोपिल ग्रुप आहे, 3 कार्बनची चेन आहे. इथं पण ह्या साइडला ऑक्सिजन अटॅचला अल्किल ग्रुप मध्ये कार्बन आयटम सेमच आहे, 3च कार्बन आयटम आहे, परंतु कार्बनची जी चेन आहे त्याच अल्किल ग्रुप मध्ये, हा पण प्रोपिल ग्रुपच आहे, हा पण प्रोपिल ग्रुपच आहे, परंतु इथं त्या प्रोपिल ग्रुप मध्ये 3 कार्बन आयटम स्ट्रेट चेन मध्ये आणि इथं 2च कार्बन आयटम आपले स्ट्रेट चेन मध्ये प्रेझेंट आहेत. लक्षात. ओके, त्यामुळं इथं एक कार्बन ब्रँचिंग मध्ये गेला, म्हणजे त्याच अल्किल ग्रुप मध्ये विदिन द अल्किल ग्रुप्स, ओके, डिफरंट कार्बन चेन्स, डिफरंट चेन ऑफ कार्बन आयटम्स विदिन द अल्किल ग्रुप्स, त्याच अल्किल ग्रुप मध्ये कार्बनची चेन ही डिफरंट असते. ओके, प्रोपिल ग्रुपच आहे तर 3 कार्बनची चेन आहे, इथं 2 कार्बनची चेन आहे. ओके, त्यामुळे नेम कसं होणार सांगायचं, हा कुठला सेकंड कार्बन, हा फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बनला पहिला, हा दुसरा, सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप आढळायचा, हा फर्स्ट सेकंडला मिथिल असेल तर काय म्हणणार आपण, आयसो म्हणणार. त्यामुळे नेम कसं आहे ना, आयसोप्रोपिल. आयसो अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये घ्यायचा आहे, एन घ्यायचं ना, आयसोप्रोपिल इथिल इथर. नेम कसं झालं आपलं, आयसोप्रोपिल इथिल इथर झालं. लक्षात. अशा पद्धतीने ही चेन आयसोमेरिझम आहे. ओके, ऑक्सिजन अटॅचले अल्किल ग्रुप्स आहेत, त्याच अल्किल ग्रुप मध्ये कार्बन आयटमच्या चेन मध्ये डिफरन्स येत असतात, त्याला चेन आयसोमेरिझम असं म्हणतात. ओके, ते चेन आयसोमेरिझम झालंय. सेकंड आता आपण बघूया फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम किंवा फंक्शनल आयसोमेरिझम. हे फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम कसं असणार आहे बघा, लक्षात. ethers having same molecular formula, ethers having same molecular formula, किंवा इथर म्हणण्यापेक्षा कंपाऊंड्स आपण घेऊया. फंक्शनल आयसोमेरिझम मध्ये काय येतं बघा, compounds having same molecular formula, but different functional groups, but different functional groups, but different functional groups. कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, पण त्यांच्यामध्ये असणार बट हॅव्हिंग, इथं म्हणूया बट हॅव्हिंग डिफरंट फंक्शन ग्रुप्स. ओके, ह्यांच्यामध्ये असणारे फंक्शन ग्रुप हे डिफरंट असतात. आता इथं आपण एक्झाम्पल घेऊ बघा, इथे काय असतं बघा, ॲलिफॅटिक मोनोएट्रिक अल्कोहोल्स, aliphatic monoetic alcohols and aliphatic ethers and aliphatic ethers. Aliphatic monoetic alcohols and aliphatic ethers are functional isomers,
are functional isomers of each other. ओके, हे एकमेकांचे फंक्शनल आयसोमर्स असतात लक्षात. ओके, ॲलिपॅटिक म्हणजे स्ट्रेट चेन कंपाऊंड्स कुठली बेन्झीन रिंग प्रेझेंट असत नाही. ॲलिपॅटिक मोनोएटिक एकच हायड्रॉक्सी ग्रुप असणारा अल्कोहोल्स. ओके, त्याला ॲलिपॅटिक मोनोएटिक अल्कोहोल म्हणतात. आणि ॲलिपॅटिक इथर म्हणजे अल्किल ग्रुप असणारा इथर्स. ओके, अरिल ग्रुप असणार नाही म्हणजे अरोमॅटिक रिंग असणारा इथर नाही लक्षात. ओके, हे दोन्ही एकमेकांचे फंक्शनल आयसोमर्स आहेत. म्हणजे यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम परंतु त्यांच्यामध्ये असणारा फंक्शनल ग्रुप डिफरंट असणार. ओके, मग लिहा कसं होणार बघा. एक्झाम्पल घ्या. मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण घेतला C2H6O हा मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल. जे इथे कार्बन किती आहे, 2 कार्बन आयटम्स आहेत. हायड्रोजन किती आहे, 6 आहे. आणि ऑक्सिजन किती आपला, 1 ऑक्सिजन आयटम प्रेझेंट आहे लक्षात. 2 कार्बन 6 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन आयटम आपण प्रेझेंट आहे. पण बघा कसं लिहिणार, CH3 CH2OH हा आपला अल्कोहोल झाला. मोनोएटिक अल्कोहोल्स. मोनोएटिक अल्कोहोल्स म्हणजे ज्या अल्कोहोल मध्ये एकच OH ग्रुप प्रेझेंट आहे, हा मोनोएटिक अल्कोहोल आहे. ॲलिपॅटिक मोनोएटिक अल्कोहोल आहे. याच्यात कुठलीही रिंग सिस्टीम नाही लक्षात. ओपन चेन कंपाऊंड. ओके, याचं नेम काय, CH3CH2 ग्रुप हा इथाइल आणि पुढे अल्कोहोल. नेम कसं आलं, इथाइल अल्कोहोल. ओके, तर मग बघा कार्बन आयटम बघा 2 आहे, हायड्रोजन 6 आहे, ऑक्सिजन 1 आहे. हेच कंपाऊंड बघा CH3OCH आपला इथर आहे नाही, हा अल्कोहोल झाला. हा इथर ROR हा इथर झाला बरोबर आहे. ROR लक्षात इथर आहे. नेम काय सांगायचं, the name of this dimethyl ether. Okay, it's the name of the dimethyl ether. इथं पण कार्बन आयटम इथे 2 कार्बन आयटम, हायड्रोजन 6 हायड्रोजन आहेत आणि 1 ऑक्सिजन. ओके, इथिल अल्कोहोल, डायमिथिल इथर. ओके, ही दोन्ही एकमेकांचे कसे फंक्शनल आयसोमर्स आहेत. कारण का यांच्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, फक्त फंक्शनल ग्रुप डिफरंट आहे. इथं अल्कोहोल हा फंक्शनल ग्रुप आहे आणि इथं इथर हा फंक्शनल ग्रुप आहे. ओके, लक्षात हे आपले आयसोमेरिझम होते इथर्स मध्ये. आणि मेटामेरिझम ही प्रॉपर्टी इथर दाखवतो. आणि मेटामर्स ही चेन आयसोमर आणि पोझिशन आयसोमर असू शकतात लक्षात. मेटामर्स हा चेन और पोझिशन आयसोमर्स. हे लक्षात ठेवायचं आहे. चेन आयसोमर पण असू शकतात, पोझिशन आयसोमर पण असू शकतात. कारण का मेटामर्स मध्ये काय असतं, ऑक्सिजनला अटॅचले अल्किल ग्रुप डिफरंट असू शकतात विदिन द अल्किल ग्रुप्स. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो. मग ते चेन आयसोमेरिझम पण असू शकतात आणि पोझिशन आयसोमेरिझम पण असू शकतात. हे लक्षात ठेवायचं. ओके, अशा पद्धतीने हे आयसोमेरिझम इन इथर्सचा पार्ट होता. ओके, तर त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट त्यामध्ये क्राउन इथर्स. तर क्राउन इथर हा जो कंपाऊंड आहे हे कसे असतात बघा. क्राउन इथर्स हा मॅक्रोसायक्लिक पॉलिथर्स. these are macrocyclic polyethers containing macrocyclic polyethers containing large ring of carbon and oxygen atoms. Okay, क्राउन इथर हे मॅक्रोसायक्लिक पॉलिथर असतात. मॅक्रो म्हणजे लार्ज, सायक्लिक म्हणजे सायक्लिक रिंग, पॉलिथर्स म्हणजे अनेक इथर
एकमेकाला कंबाईन झाले की मायक्रोसायक्लिक रिंग तयार होते. मायक्रो म्हणजे लार्ज. अनेक इतर कंबाईन झाले की एक लार्ज रिंग तयार होत असते. आणि त्या रिंग मध्ये कसं असतं बघा, कंटेनिंग लार्ज रिंग पुन्हा जे असते कार्बन आणि ऑक्सिजन ऍटम असते. ओके, मग ही जी क्राउन इथर्स आहे, ह्यांच्यापासून मिळणारा कंपाऊंड आहे हे मॅक्रोसायक्लिक पॉलिइथर्स असतं. ह्यांचं मॉलिक्युलर वेट जास्त असतं, लक्षात घ्या. ते मॅक्रो म्हणजे लार्ज, सायक्लिक रिंग असते, पॉलिइथर्स अनेक इथरचं कॉम्बिनेशन असतं. ओके, अनेक इथर एकमेकाला कंबाईन होतात आणि एक लार्ज रिंग तयार होते कार्बन आणि ऑक्सिजन ऍटम्स. हे जे क्राउन इथर्स आहे, इट इज रिप्रेझेंटेड ऍज एन क्राउन एम. क्राउन इथर्स कसे आपण दाखवतो, एन क्राउन एम, लक्षात घ्या. ते रिप्रेझेंटेड ऍज एन क्राउन एम. हे रिप्रेझेंटेशन आहे क्राउन इथर्स. ही क्राउन इथरचं रिप्रेझेंटेशन लक्षात घ्या. अशा पद्धतीने आपण दाखवतोय एन क्राउन एम. तर एन म्हणजेच काय बघा, नंबर ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन ऍटम्स. ओके, नंबर ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन ऍटम्स. आणि एम म्हणजेच काय असणार, याच्यामध्ये नंबर ऑफ ऑक्सिजन ऍटम्स. नंबर ऑफ ऑक्सिजन ऍटम्स हे एम न दाखवलं जातं आणि नंबर ऑफ कार्बन आणि ऑक्सिजन ऍटम्स हे एन न रिप्रेझेंट केलं जातं. लक्षात घ्या, वेल नोन क्राउन इथर आहे 18 क्राउन 6. 18 क्राउन 6 हा वेल नोन क्राउन इथर आहे, लक्षात घ्या. आता इथं आपण काय म्हणलं, रिप्रेझेंटेशन कसं आहे, एन क्राउन एम. आता एन म्हणजे नंबर ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन ऍटम्स. किती आहे लक्षात घ्या, कार्बन ऑक्सिजन ऍटम 18 आहे आणि ऑक्सिजन किती असणार याच्यात, एम म्हणजे नंबर ऑफ ऑक्सिजन ऍटम्स. म्हणजे ह्या साईडचा एन म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन 18 आणि ह्या साईडचा एम म्हणजे ऑक्सिजन ऍटम्स. ऑक्सिजन किती 6 झाले. 18 क्राउन 6 हा वेल नोन इथर आहे, लक्षात घ्या. ओके, वेल नोन क्राउन इथर आहे. मग ह्याचं जे स्ट्रक्चर आहे ते आपलं कसं आहे लक्षात घ्या. ओके, हा इथं मी स्ट्रक्चर याचं रिप्रेझेंट करतो बघा. 18 क्राउन 6 साठी काय अशा पद्धतीने हा 18 क्राउन 6 आहे, लक्षात घ्या. इथं 6 ऑक्सिजन ऍटम प्रेझेंट आहे. इथं बघा, इथं जे जंक्शनला आहे तो इथं CH ग्रुप असणार आहे याच्यामध्ये. इथं असं ओके, अशा पद्धतीने इथं CH ग्रुप आहे. जिथं आपण हे दाखवलंय कॉर्नर्स आहेत तिथं कार्बन ऍटम असणार आहे. कार्बन ऍटम किती झाले बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 कार्बन आणि हे 6 ऑक्सिजन 1 2 3 4 5 6 12 प्लस 6 18 म्हणजे 18 क्राउन झाला आणि ऑक्सिजन आपले 6 आहे, त्यामुळे 18 क्राउन 6 इथर आहे. अनेक इथरचं कॉम्बिनेशन लक्षात, 18 क्राउन 6 इथर. ओके, आता मग हा जो क्राउन इथर आहे हा वेल नोन क्राउन इथर आहे. म्हणजे आणखी एक्झाम्पल आपले क्राउन इथरचे आहे, परंतु हा 18 क्राउन 6 आहे. ह्याची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी काय आहे तर लक्षात घ्या, ऑक्सिजन वरती आपल्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. पण त्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स मुळे त्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात ऑक्सिजन वरती. त्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स मुळे हा जो 18 क्राउन 6 आहे, 18 क्राउन 6 इथर हा काय करत असतो, मेटल आयन्स आणि अमोनियम आयन्स
अमोनियम आयन्स ह्याला ट्रॅप करत असतो लक्षात. ओके, त्या कॅव्हिटी मध्ये फिट करून घेत असतो. मेटल आयन्स कुठले असतील आपले याच्यामध्ये Na+ असेल, K+ असेल. त्या मेटल आयन्स अमोनियम आयन्स NH4+. ओके, ह्या आयनला तो त्यांच्या कॅव्हिटी मध्ये फिट करून घेतो. समजा K+ असेल तर इथं असा क्राउन सारखं, ओके, त्याला असं स्ट्रॉंग बॉन्डिंग होतं लक्षात आणि त्याला असं पकडून ठेवतो क्राउन खेकड्यासारखं लक्षात. ओके, असं कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करून ऑक्सिजनची पेअर इथं बॉन्डिंग करत असते पोटॅशियम बरोबर. त्यावेळी इथं कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो. त्यावेळी इथे हे सगळे क्राउन सारखं स्ट्रक्चर दिसतं आपल्याला. खेकड्याची लांबी असते त्या पद्धतीने. असे मेटल आयन्स किंवा अमोनियम आयन्सला NH4 आयनला तो ट्रॅप करून ठेवत असतो. ह्या कॅव्हिटी मध्ये फिट करून ठेवत असतो लक्षात घ्या, क्राउन इथर्स. मग ह्याच क्राउन इथरचं आपलं युजेस कशामध्ये, तो मेटल आयन अमोनियम आयनला ट्रॅप करत असल्यामुळे कॅव्हिटी मध्ये त्याचे युजेस आहे टू इन्क्रीज द solubility of ionic salt in non-polar solvents. ओके, नॉन पोलर सॉल्व्हंट मध्ये तो काय करत असतो, ओके, सोल्युबिलिटी इन्क्रीज करत असतो आयोनिक सॉल्ट्स. अँड टू इट इज यूज्ड टू एक्सट्रॅक्ट मेटल आयन्स फ्रॉम आयसोटोपिक मिक्सचर. याचा यूज काय बघा, इट इज यूज्ड टू एक्सट्रॅक्ट metal ions from isotopic mixture. आयसोटोपिक मिक्सचर म्हणजे काय, ज्या मिक्सचर मध्ये मेटल आयन्स आपले प्रेझेंट आहेत त्याचं एक्सट्रॅक्शन करू शकतो, तो सेपरेट करू शकतो. जे एकच मेटल किंवा आपला युरेनियमचे आयसोटोप्स आहेत, की युरेनियम 92 235, युरेनियम 92 236 असे जे आयसोटोप्स आहेत त्यातल्या फक्त युरेनियम 92 235 त्याला युरेनियम 92 236 ह्याच्यापासून तो सेपरेट करू शकतो लक्षात. ओके, म्हणजे क्राउन इथरचं युजेस काय, एक्सट्रॅक्ट मेटल आयन्स फ्रॉम आयसोटोपिक मिक्सचर अँड दुसऱ्या याच्यामध्ये बघा also extract. ओके, दुसरं फंक्शन आणखी काय बघा, इट इज यूज्ड टू एक्सट्रॅक्ट radioactive metal from radioactive waste. रेडिओएक्टिव्ह वेस्ट मधून रेडिओएक्टिव्ह मेटल तो सेपरेट करू शकतो असं त्याच्या कॅव्हिटी मध्ये असं पकडून ठेवतो. रेडिओएक्टिव्ह वेस्ट आहे जे आपले पॉवर प्लांट, न्यूक्लिअर पॉवर प्लांट पासून अणुभट्टी मधून जे आपलं वेस्ट बाहेर पडत असतं ते रेडिओएक्टिव्ह मटेरियल असतं. त्यांच्यामधले रेडिओएक्टिव्ह मेटल्स ही बॉडीवरती अफेक्ट करत असतात. त्यामुळे ते मेटल्स रेडिओएक्टिव्ह वेस्ट मधून रिमूव्ह करण्यासाठी क्राउन इथर यूज केला जातो. कारण का तो मेटल काय करत असतो लक्षात घ्या, त्या कॅव्हिटी मध्ये ते रेडिओएक्टिव्ह मेटल असा फिट करून धरत असतो आणि सेपरेट बाजूला काढत असतो लक्षात. ओके, आता 18 क्राउन 6 ला त्याचं वेल नोन यूज आणखी कुठे आहे बघा, इट इज यूज्ड टू एक्सट्रॅक्ट cesium and strontium metal. Okay, cesium and strontium metal from radioactive waste. ठीक, वेल नोन यूज आहे. 18 काउंट 6 इतर cesium आणि strontium metal रेडिओएक्टिव्ह वेस्ट पासून सेपरेट करत असतो. म्हणजे ह्या cesium आणि strontium ला तो ह्या कॅव्हिटी मध्ये फिट करून ठेवू शकतो आणि सेपरेट करत असतो. हे क्राउन इथरचं फंक्शन आहे असं. ओके, आणि त्या वेल नोन कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी साठी त्या क्राउन इथरला पेडरसन हा जो सायंटिस्ट आहे, पेडरसन, त्याला इथं नोबेल प्राइज मिळाले असतात फॉर वेल नोन कॉन्ट्रीब्युशन
ओके, हे लक्षात ठेवायचं. अशा रीतीने हा ग्राउंड इथरचा पार्ट होता. त्यानंतर नेक्स्ट आपला याच्यामध्ये uses of alcohols, phenols and ethers. नेक्स्ट पॉइंट बघा, uses of alcohols, phenols and ethers. uses of alcohols. आता अल्कोहोल से पहिल्यांदा यूजेस आपण बघूया. पहिला यूज अल्कोहोलचा काय बोला, मिथिल अल्कोहोल. मिथिल अल्कोहोलचा यूज काय बोला, मिथिल अल्कोहोल इट इज यूज्ड ॲज अ सॉल्व्हंट. सॉल्व्हंट म्हणून आपण यूज करतो कुठं, फॉर पेंट्स अँड वार्निशेस. वार्निश आपण आणि पेंट घेतो त्याच्यामध्ये सॉल्व्हंट म्हणून मिथिल अल्कोहोल यूज केला जातो. ओके, दुसरा अल्कोहोल याच्यामध्ये इथाइल अल्कोहोल आहे. इथाइल अल्कोहोल फक्त वेल नोन यूज आपण इथं स्टडी करणार आहे. मिथिल अल्कोहोल सॉल्व्हंट फॉर पेंट अँड वार्निश. इथिल अल्कोहोल also used as a solvents and antifreeze agent. Antifreeze agent in automobile radiators. ओके, हे लक्षात ठेवायचं. अँटीफ्रीज एजंट्स इन ऑटोमोबाईल रेडिएटर्स ह्याच्यामध्ये त्याचा यूज केला जातो. ओके, इन कोल्ड कंट्रीज. कोल्ड कंट्रीज मध्ये टेम्परेचर कमी असतं लक्षात घ्या. त्यामुळं गाड्यांच्या म्हणलं जे फ्युएल आहे, पेट्रोल असेल डिझेल असेल, त्यांना अँटी फ्रीज करू शकत नाही, फ्रीज होऊ देत नाही. पेट्रोल डिझेल फ्रीज होऊ देत नाही लक्षात घ्या. टेम्परेचर कमी असल्यामुळे डिझेल पेट्रोल फ्रीज होऊ देत नाही. इथिल अल्कोहोल ही कोल्ड कंट्रीज मध्ये अँटी फ्रीज एजंट म्हणून ऑटोमोबाईल्स मध्ये यूज केला जातो. हा वेल नोन यूज आहे इथिल अल्कोहोलचा. त्यानंतर नेक्स्ट बघा, uses of phenols. फिनॉलचा वेल नोन यूज काय बघा, फिनॉल अँड फॉर्माल्डिहाइड. फिनॉल अँड फॉर्माल्डिहाइड इट इज phenol formaldehyde polymer. It is used to prepare bakelite. फिनॉल आणि फॉर्माल्डिहाइड या दोघांचा यूज आहे तो बॅकेलाइट हे पॉलिमर तयार करण्यासाठी यूज केला जातो लक्षात. बॅकेलाइट म्हणजे आपले ही लाईटचं फिटिंग करण्याचे जे पाईप्स असतात ते सगळे बॅकेलाइट पॉलिमरचे असतात लक्षात. त्याचा तो तयार करण्यासाठी फिनॉल फॉर्माल्डिहाइड यूज केला जातो. त्यानंतर सेकंड, फिनॉल यूज्ड ॲज अँटीसेप्टिक्स. अँटीसेप्टिक्स म्हणून यूज केला जातो. अँटीसेप्टिक म्हणजे काय, एखादी आपली जखम झाली असेल ती क्युअर करण्यासाठी आपण जे मेडिसिन यूज करत असतो, ओके, त्याला अँटीसेप्टिक्स म्हणत असतो. टू किल्स द मायक्रो ऑर्गॅनिझम और बॅक्टेरिया. बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम किल करून ती जखम बरी करण्यासाठी पण फिनॉल यूज करत असतो. ओके, मग हा याच्यामध्ये वेल नोन फिनॉल आहे तो आपला दुसरा बघा याच्यामध्ये डेटॉल. डेटॉल इज यूज्ड एज अँटीसेप्टिक्स. हा सुद्धा अँटीसेप्टिक्स म्हणून यूज केला जातो. डेटॉल जो सोप आहे ओके आपण जो यूज करतो तो अँटीसेप्टिक्स म्हणून यूज केला जातो. त्यानंतर नेक्स्ट बघा याच्यामध्ये फिनॉल इट इज ऑल्सो यूज्ड एज it is also used as antiseptics in that is mouth freshener. माउथ फ्रेशनर आपण यूज करतो त्याच्यामध्ये अँटीसेप्टिक्स म्हणून आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा दुसऱ्या याच्यामध्ये फ्लोर क्लीनर्स आपण जे
फ्लोर क्लीनर्स मध्ये फरशी वगैरे पुसण्यासाठी आपण जे डिटर्जंट्स यूज करतो त्याच्यामध्ये फिनॉल असतो फ्लोर क्लीनर्स. त्यानंतर नेक्स्ट बघा डिओड्रंट्स मध्ये. डिओड्रंट्स मध्ये काय आपण जे स्प्रे वापरतो बॉडी स्प्रे वगैरे वापरतो त्याच्यामध्ये फिनॉल असतो. ओके. त्यानंतर रूम फ्रेशनर. रूम फ्रेशनर आपण जे यूज करत असतो त्याच्यामध्ये सुद्धा फिनॉल हा अँटीसेप्टिक्स म्हणून ऍक्ट होतो लक्षात. ओके. आणि त्यानंतर आणखी याच्यामध्ये बघा 2,4 डायक्लोरो फेनॉक्सी ऍसिटिक ऍसिड. हा जो फिनॉल आहे ते हा विचारला होता एक्झामला 2,4 डायक्लोरो फेनॉक्सी ऍसिटिक ऍसिड. इट इज यूज्ड ऍज अ सिलेक्टिव्ह वीड किलर. ओके. यूज्ड ऍज अ सिलेक्टिव्ह वीड किलर. जे गवत सिलेक्टिव्ह वीड किलर. ओके. विडीसाइड जे गवत मारण्यासाठी शेतामधील तणनाशक म्हणतो आपण ते तणनाशक म्हणून 2,4 डायक्लोरो फेनॉक्सी ऍसिटिक ऍसिड यूज केला जातो. ओके. त्यानंतर आणखी पिक्रिक ऍसिड आहे याच्यामधला. पिक्रिक ऍसिड म्हणजे कुठला आपला 2,4,6 ट्रायनायट्रो फेनॉल. त्याला आपण पिक्रिक ऍसिड म्हणतो. इट इज यूज्ड ऍज एक्सप्लोजिव्स. हा एक्सप्लोसिव्स म्हणून यूज केला जातो. ओके. बघा युजेस ऑफ फेनॉल्स मध्ये पिक्रिक ऍसिड मध्ये काय आपला 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल हे नायट्रेशन ऑफ फेनॉलचा प्रोडक्ट होता. आपण बघितलंय त्याचा एक्सप्लोसिव्स म्हणून यूज होतो स्फोटके तयार करण्यासाठी. आणि हा विडीसाइड तणनाशक म्हणून यूज होतो 2,4 डायक्लोरोफेनॉक्सी ऍसिड. अँटीसेप्टिक्स, मॉथ फ्रेशनर, फ्लोर क्लीनर्स, डिओड्रंट्स, रूम फ्रेशनर हे सगळे आपले अँटीसेप्टिक्स म्हणून फेनॉलचा यूज केला जातो. आणि हे अल्कोहोलचे युजेस आहेत. अल्कोहोल हा सॉल्व्हंट म्हणून अनेक इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो. ओके. त्यानंतर शेवटचा याच्यामध्ये आपला युजेस आहे इथरचा. ओके. युजेस ऑफ इथर्स. इथरचा यूज काय बघा. इथर्स युजेस ऑफ इथर्स त्यामध्ये पहिला यूज आहे फर्स्ट यूज डायइथिल इथर अँड इथाइल अल्कोहोल. डायइथिल इथर अँड इथाइल अल्कोहोल. आपण मिक्सचर ऑफ डायइथिल इथर and ethyl alcohol is known as नॅटालाइट. ओके. ह्या दोघांच्या मिक्सचरला नॅटालाइट असं म्हणतात. मिक्सचर ऑफ डायइथिल इथर आणि ethyl alcohol and this नॅटालाइट okay which is used as fuel or substitute of petrol. पेट्रोलचा सबस्टिट्यूट म्हणून याचा यूज करतो लक्षात घ्या. ओके. डायइथिल इथर आणि इथिल अल्कोहोल दोघांच्या मिक्सरला काय म्हणायचं नॅटालाइट आणि हे फ्युएल म्हणून यूज केला जातो. ओके. इंधन म्हणून आपण यूज करतो. सबस्टिट्यूट ऑफ पेट्रोल म्हणजे पेट्रोलचा पर्यायी इंधन म्हणून आपण ह्या नॅटालाइटचा यूज करतो लक्षात घ्या. ओके. त्यानंतर नेक्स्ट याचा यूज आहे डायइथिल इथर. इट इज जनरली यूज्ड एज anesthetics. ओके. हा anesthetics म्हणून आपण यूज करतो लक्षात घ्या. anesthetics म्हणजे भूल देण्यासाठी इन सर्जिकल ऑपरेशन्स.
ते पेशंटला भूल देण्यासाठी ऑपरेशनच्या वेळी त्यावेळी आपण डायइथिल इथर हा यूज करतो असतात अनेस्थेटिक्स म्हणून भूल देण्यासाठी अनेस्थेटिक्स. ओके. त्यानंतर नेक्स्ट वन ether is used as a solvent. हा सॉल्व्हंट म्हणून आपण यूज करतो. कुठं बघा सॉल्व्हंट इन इंडस्ट्री फॉर फॅट्स गम्स आणि ऑइल तयार करण्यासाठी. हे तयार करण्यासाठी आपण सॉल्व्हंट म्हणून याचा यूज करत असतो. आणि त्याच्यानंतर इथर these are also used as solvent in chemical reactions, that is formation of Grignard reaction. Okay, Grignard reaction मध्ये त्यानंतर अनेक मेनी केमिकल रिएक्शन्स आहेत. ओके, Grignard रिएक्शन परची रिएक्शन असेल, त्यानंतर रूट्स रिएक्शन असेल. ओके, रूट्स रिएक्शन Grignard रिएजंट बरोबरची रिएक्शन, त्या रिएक्शन मध्ये इथर हा आपण सॉल्व्हंट म्हणून यूज करतो लक्षात. ओके. आणि असे अनेक युजेस त्याच्यामध्ये हे सगळे वेल नोन युजेस आपल्या ह्या सिलेबसला इन्क्लूड केलेले आहेत. ओके. आता ह्या टॉपिक मध्ये आपण जो क्राउन इथरचा पार्ट स्टडी केला तो ऍडिशनल पार्ट याच्यामध्ये होता. तो आपल्याला सीईटी आणि नीट पॉइंट ऑफ व्ह्यू विचारला जातो. त्यासाठी तो आपण घेतला. तो बोर्ड सिलेबसला आपल्याला नाही, परंतु नीट सेटला त्याच्यावरती क्वेश्चन असतात. ओके. अशा पद्धतीनं अल्कोहोल्स फिनॉल्स आणि इतर हा टॉपिक आपला इथं कम्प्लीट झालाय. ओके. थँक्यू.